चला बोला. गुरुदेव या ठिकाणी सांगतात की जसं धागा मिळाल्यानंतर कपडा बनतो, म्हणजेच धाग्यांचा समूह म्हणजे कपडा, तसं परमात्मा का समूह है. विश्वात्मा और परमात्मा में फर्क नाही आहे. याचं उदाहरण देत असताना गुरुदेव म्हणतात की गन्ना म्हणजे ऊस. ऊस आणि त्याची गोडी ही काही वेगळी नाही. याचं ज्ञान जनक राजाला आपोआपच झालेलं होतं. परंतु हे सांगत असताना परमात्मा सर्वत्र, सर्वदा आणि सर्वज्ञ आहे. या उदाहरणावरून असं दिसून येतं की गुरुदेव म्हणतात की कस्तुरी मृगाला कस्तुरी नावाचा जो सुगंधी द्रव आहे तो त्याच्या जवळच असतो, परंतु तो इकडे तिकडे शोधत फिरतो. कारण त्याच्या जवळच कस्तुरी आहे याचं ज्ञान त्या मृगाला झालेलं नसतं. म्हणून शोधत फिरण्यापेक्षा आपल्या जवळच काय आहे हे पहा. जसं उदाहरण देताना या ठिकाणी पत्थर को कभी दर्द नहीं लगता असं गुरुदेव म्हणतात, क्योंकि पत्थर जड आहे. आता कुठल्याही गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी माणूस त्याची लालच निर्माण करतो आणि त्या लालसेपोटीच कुठलीही चीज किंवा त्याची पासून आपल्याला काय उपयोग होईल त्याचा अनुभव घेण्यासाठी व्यक्ती त्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच माणसाला त्याची लालसा आहे. तर तर या ठिकाणी आपल्या जवळच सगळं काही आहे, परंतु फक्त आपण इकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणून तुम जिसकी खोज कर रहे हो वही तुम हो, असं या ठिकाणी अष्टावक्र सांगतात. जय गुरुदेव. जय गुरुदेव. पुढे सांगा. हा बोला, पुढे बोला. जय गुरुदेव. हा जय गुरुदेव. जसं आताच घाडगे सरांनी सांगितलंय, म्हणजे धाग्यांच्या समूहाने कपडा बनतो, तसंच आत्म्यांच्या समूहानं ब्रह्मांड बनलेलं आहे. याच जाणीव राजा जनकाला आपोआपच झालेली आहे. म्हणजे जेव्हा अष्टावक्रांनी त्यांना ज्ञान दिले, त्या ज्ञानातूनच त्यांना आपोआपच असं समजलं की आपलं हे असंच आहे. आणि त्याने म्हणतात की जसं कस्तुरी मृग सुगंधाच्या शोधाने भटकत राहतो, परंतु सुगंध त्याच्याच जवळ आहे हे त्याला माहित नसते. तसं आपण भटकत राहतो, कुठे आहे म्हणजे आपलं स्वतःचा शोध घेत राहतो इकडे तिकडे, परंतु ते आपल्याच जवळ आहे असं ते म्हणतात. जसं की आता गुरुजी म्हणतात की खोजी बनो और खोज छोड़ दो. त्याचं कारण असं आहे की एकदा सापडल्यानंतर ते सापडलेच असते, पुन्हा शोध घ्यायची गरजच नसते. परंतु आपण काय करतो, या गुरुकडे काय, त्या गुरुकडे काय, तिथं काय, त्याचा शोध अजून घेतच राहत असतो. अजून काही नवीन मिळते का? तर हे थांबवायला सांगितलं गुरुजींनी. जय गुरुदेव. जय गुरुदेव.
बोला नंतर अजून. जय गुरुदेव. जय गुरुदेव. यासोबतच अजून गुरुदेव म्हणतात की बौद्ध धर्म आणि हे सनातनी धर्म यांचे तत्व आणि ज्ञान एकच आहे. फरक इतका आहे की बौद्ध धर्म म्हणतायत की हे सर्व शून्य आहे आणि सनातनी धर्म म्हणतो की हे पूर्ण आहे. हे पण गुरुदेव सांगत असतात. कालच्या ह्याच्यात आपण काय बघितलं? सांगा थोडं. हा बोला. काल सांगितलं गुरुजींनी की अद्वैताची जाणीव होण्यासाठी कुशलता पाहिजे आणि ती नसेल तर मग हे ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही आपल्याला. होऊ शकत नाही, है की नाही? जेव्हा थोडीशी कुशलता जेव्हा आपल्यामध्ये येते तेव्हा ह्या ज्ञानाची अनुभूती यायला लागते. तर अष्टावक्र काय म्हणतात की खोजी बनो और खोज छोडो. बाकीच्या ग्रंथांमध्ये काय सांगितलेलं आहे? खोजो, शोधा. शोधा म्हणजे सापडेल, शोधा म्हणजे सापडेल, है की नाही? तर इथे अष्टावक्र डायरेक्ट काय म्हणतात की शोधणं सोडून द्या, कारण हे तुझ्या जवळच आहे. कुठे शोधायला जायची याला आवश्यकता नाहीये. पण आपण काय करतो? ह्या शोधाच्या नादामध्ये सगळीकडे फिरत राहतो. मग त्याला गुरुदेवांनी म्हणलंय स्पिरिच्युअल शॉपिंग. इथे काय मिळतंय, तिथे काय मिळतंय, इकडल्या ध्यानात काय मिळते, तिकडल्या ह्याच्यात काय मिळतंय, सगळीकडे फिरायचं आणि कुठे काहीच मिळत नाही, कारण तिकडे नाहीच आहे. ते मिळणार कसं? है की नाही? म्हणून अष्टावक्र सरळ काय म्हणतात? खोज छोडो. आणि हे जाणून घ्या की तेच तुम्ही आहात. तुम्ही ज्याचा शोध घेत आहात तेच तुम्ही आहात. बौद्ध धर्म आणि सनातन धर्म आपला हा वैदिक धर्म आहे. त्याच्यामध्ये हा एकच सूक्ष्म फरक आहे असं सांगतात. काय फरक आहे की गौतम बुद्धानं सगळीकडे शोधलं, शोधून शोधून काय सांगितलं? काहीच नाहीये, शून्य. तर ज्याचा शोध तुम्ही घेत आहात तेच तुम्ही आहात. मग कसं सापडेल? आणि तेच सनातन धर्मामध्ये काय म्हटलेलं आहे की हे पूर्ण आहे. बौद्ध म्हणते अनात्मा आणि सनातन धर्म म्हणतो आत्मा. आत्मा, पूर्ण आत्मा, आहे की नाही? तर तिथे चूक काय झाली की ज्याचा शोध घ्यायला तुम्ही गेलात तेच तुम्ही आहात, ही अनुभूती नाही झाली.
ही अनुभूती होण्यासाठी आपल्याला गुरुची गरज आहे है ना. गुरुशिवाय ही अनुभूती आपल्याला होत नाही. जेव्हा अष्टावक्रांनी राजा जनकाला हे ज्ञान सांगितलं तेव्हा ती अनुभूती झाली. आणि अनुभूती कशी झाली? आपोआप झाली. आपोआप का झाली? कारण तेच मी आहे अहम ब्रह्मास्मि. ना. अहम अहम ब्रह्मास्मि. ब्रह्मास्मि आहे की मी नाही. म्हणजेच ब्रह्म. मीच ब्रह्म आहे. हम्म. म्हणून परमेश्वर, ब्रह्म, विश्व हे सगळं एकच. कसं एक आहे? जसं कपडा असतो. कपडा कसा आहे? धाग्या धाग्यातून बनलेला आहे की नाही. तो धागाच जर नसेल तर कपडा होईल का? नाही. नाही होणार आहे की नाही. म्हणजेच ते आत्मतत्व जे आहे, ते जे धागा आहे, तोच मी आहे. ही अनुभूती राजा जनकाला झाली आणि मग ते आश्चर्यचकित झाले. आतापर्यंत मी सगळीकडे शोधत होतो, पण आज मला समजलं तेच मी आहे ज्याचा शोधतोय तो. ते कसं सापडेल? आहे की नाही. म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे? महावाक्य. हम्म. तोच तू आहेस. जे शोधतो आहे तोच तू आहेस. म्हणून शोध सोडून दे आणि विश्राम मध्ये ये. शांत हो. विश्राम मध्ये आल्याशिवाय, शांत झाल्याशिवाय तुला त्याची अनुभूती नाही होणार है की नाही. जेव्हा शोधून 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 फिरला आणि शांत झाला तेव्हा अनुभूती आली, तेव्हा अनुभव झाला, तेव्हा ज्ञान प्राप्त झालं. म्हणून अष्टावक्र सरळ काय म्हणतात? खोज छोडो. शोध सोडून द्या. आणि आपण शोधतो कशासाठी? मिळवण्यासाठी है ना. मिळवण्यासाठीच शोधतो ना आपण. हो. पण शोध ही प्रक्रियाच द्वैताची आहे. शोध ही प्रक्रिया कशी आहे? द्वैत आहे. दुसरा कोणीतरी आहे त्याचा मी शोध घेतोय. पण ईश्वर अद्वैत आहे. ईश्वर काय आहे? अद्वैत आहे. त्याला शोधायची गरज नाहीये. पण अज्ञानामुळे मी काय करतो? शोध घ्यायला लागतो. आणि ज्या क्षणी मला कळतंय की तोच मी आहे, तर तिथे शोध थांबला आणि ज्ञान प्राप्ती झाली. आणि मग राजा जनक काय म्हणतात? वाह, आतापर्यंत मी एवढं भनभन फिरत शोधत होतो, आता मला कळालं की ज्याला शोधत होतो तोच मी आहे. शोधणारा कोण आहे? स्वतःच. स्वतःच. स्वतःच स्वतःला शोधता येते का? नाही. नाही शोधता येत.
फक्त गुरुदेवांनी या ठिकाणी म्हटलं की शोध ही सजग व्यक्तीची ओळख आहे. हा. जेव्हा अज्ञानी असतो तेव्हा हो. शोध करतो आपण, हम्म. पण ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर शोध थांबला. थांबला. पण हे केव्हा अनुभूतीमध्ये येईल? जेव्हा आपण शांत असू, त्यावेळेस विश्राम मध्ये असू. म्हणून काय सांगितलंय? विश्राम में राम है ना. घाई करू नको आणि आळसानेही बसू नको, है ना. हम्म. हम्म. घाई पण करायची नाही आणि नुसतं बसून पण राहायचं नाही. धीर धर. आहे ना, छान आहे ना. छान आहे सर. शेवटी म्हटलं गुरुदेवांनी की परमात्माची अनुभूती घेण्यासाठी सुदर्शन क्रिया, ध्यान, आता ते सगळं प्राणायाम मिळण्यासाठी काय करायला पाहिजे? तर सुदर्शन क्रिया कर, ध्यान कर, प्राणायाम कर. प्राणायाम कर. तर मग आपला संकल्प काय आहे? हाच सुदर्शन आजपासून क्रिया, ध्यान आणि साधना. प्राणायाम. प्राणायाम करणं, साधना, सेवा, सत्संग, आहे की नाही. हे करत राहिल्यानंतर अनुभूती येते की तो मीच आहे, तत्वमसी. चला, कोणाला काय प्रश्न विचारायचा? गुरुदेवांनी चालच. उदाहरण मात्र छान छान उदाहरण दिले सर. तर कालच्या मध्ये सुद्धा आपण त्या सागराच्या लाटाचं उदाहरण ऐकलो. पुन्हा बल्बचं रोशनी द्यायचं सगळं एका स्विच मध्ये आहे हे ऐकलो. पुन्हा टॉवर मध्ये सगळ्या मोबाईलचं केंद्रबिंदू आहे हे ऐकलो. सुंदर असे उदाहरण. आणि आजच्या याच्यामध्ये काय आहे? धागे से कपड़ा बनता है, धागों को बुने तो कपड़ा बनता है. तो आत्मा कौन है? वो धागा आत्मा है ना. दिखते अलग अलग है लेकिन सब में क्या है? वही धागा है, तेच धागा आहे आणि तेच आत्मतत्व आहे. आणि ते कुठे आहे? सगळीकडे आहे. सर्वदा सर्वत्र हा, सर्वदा सर्वत्र. सर्वज्ञ आणि सर्वज्ञ आहे. सर्व प्रकारचं ज्ञान कुठे आहे? तिथेच आहे, तिथेच आहे. आहे की नाही. म्हणून आपल्या आतमधलं जे काय आहे ते म्हणजे एक डिक्शनरी आहे. बाहेर काही नाही आहे, सगळं आतमध्ये आहे. फक्त आपल्याला जेव्हा जसं पाहिजे ते पान उघडलं की प्राप्त होत. आणि आपल्याला काय वाटते? वाह, मला समजलं. पण ती समज तुझ्यामध्येच आहे, आहे की नाही. मग आता हे ज्ञान प्राप्ती करतो म्हणजे काय करतो आपण? तर डिक्शनरीची पानं उघडतो. जशी जशी गरज पडली तशी तशी पानं उघडत राहतो. एखादं आडलं कुठं की पान उघडायचं, बघायचं. आणि ते सगळं कुठे आहे? आतमध्येच आहे, माझ्या जवळच आहे सगळं. चला, कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. समजतंय ना चांगलं? हो सर. सुप्रियाताई, भक्तीताई, हो समजतंय. समजतंय. समजणं महत्वाचं आहे. तोपर्यंत आपल्याला अनुभूती नाही येत त्याची.
आणि आत्मा म्हणजे असा नाही आहे की मला वरून दिसला, इकडून दिसला, तिकडून दिसला, आत्ताच्या आत्ता आत्मज्ञान. तर ते उदाहरण दिल्यासारखं त्या माणसासारखं होईल मग, है ना. आत्मसाक्षात्कार आत्ताच्या आत्ता आणि झाला तर काय समजायचं, मीच हनुमान आहे म्हणून गेला ना तो. मीच हनुमान आहे. काय दगडाला पूजता तुम्ही सगळे, या माझ्याकडे, माझ्या पाया पडा, आहे की नाही. असा भ्रम होतो. हे ज्ञान कसं आहे माहिती का, दुधारी आहे. थोडस फिसकलं तर भ्रम पैदा होतो. म्हणूनच दररोजची साधना आवश्यक आहे. हा, भ्रांती दर्शन, आहे की नाही. म्हणून नियमित साधना करून जेव्हा हे ज्ञान श्रवण करतो, प्रक्रिया पण सांगितली गुरुदेवांनी, श्रवण, मनन आणि निधिध्यास सांगितलं ना आजच्या ह्याच्यामध्ये. श्रवण, मनन आणि निधिध्यास. आधी श्रवण करायचं, केलेल्या श्रवणाचं मनन करायचं, मग निधिध्यास होतो. घाई गडबड केल्यानं होणार आहे का हे? नाही होणार. आणि आळस केल्यानं सुद्धा नाही होणार. दोन्ही पण वर्ज्य आहेत. घाई पण वर्ज्य आहे आणि आळस पण वर्ज्य आहे. शांति से करो. हाँ, शांत हो जाओ.